श्री स्वामी समर्थ. मृत्यू हे जीवनाचं सर्वात मोठं सत्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या हिंदू धर्मातील गरुड पुराण सांगते की एखादी व्यक्ती गेल्यानंतरही तिच्या काही वस्तूमध्ये तिची ऊर्जा आणि ओढ अडकलेली असते. तर अशा 4 वस्तू आहेत ज्या जर आपण वापरल्या तर त्या आपल्या जीवनात मोठी संकटे घेऊन येऊ शकतात. तर त्या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली वस्तू म्हणजे कपडे. पहिली महत्वाची वस्तू आहे ती मृत व्यक्तीचे कपडे. गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा स्पर्श जर त्या कपड्यांना झालेला असेल, त्याचे जर ते कपडे त्याने घातलेले असतील तर त्या कपड्यांमध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. जर तुम्ही ते कपडे वापरले तर तुम्हाला मानसिक थकवा, भीती, चिंता, आजारपण, नकारात्मक विचार येऊ शकतात. यामुळे त्या मृत व्यक्तीच्या आत्म्यालाही या जगाचा मोह सुटत नाही. तर हे कपडे नेहमी दान करावेत किंवा त्यांचे विसर्जन करावे, जेणेकरून त्या आत्म्यालाही शांती मिळेल, मोक्ष मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे दागिने. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची. माणसाला दागिन्यांचा आणि संपत्तीचा सर्वाधिक मोह असतो. गरुड पुराण म्हणतं की मृत व्यक्तीची ऊर्जा तिच्या दागिन्यांमध्ये सर्वात जास्त काळ टिकून राहते. जर कोणी हे दागिने आहे तसे वापरले तर घरात कलह किंवा दुर्दैव ओढवू शकते. जर तुम्हाला ते दागिने वापरायचेच असतील तर ते वितळवून त्यांचे नवीन स्वरूप बनवा किंवा सोन्याचे शुद्धीकरण करून मगच वापरा. तिसरी गोष्ट म्हणजे घड्याळ. तिसरी गोष्ट आहे घड्याळ. तर हे घड्याळ केवळ वेळ दाखवत नाही तर ते व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळाचं प्रतीक सुद्धा असतं. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा काळ संपलेला असतो. अशा वेळी तिचे घड्याळ वापरल्याने तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात आणि तुमची कामे रखडूही शकतात. तर त्या घड्याळाचं काय करायचं, तर आठवण म्हणूनही तुम्ही ठेवू शकता किंवा विसर्जन करून टाका किंवा कोणाला दान करून टाका, पण ते घड्याळ मनगटावर बांधणं टाळायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे चप्पल आणि शूज. तर चप्पल ही जमिनीशी संबंधित असते आणि त्यात नकारात्मक ऊर्जा लवकर साठते. असं म्हणतात की मृत व्यक्तीची पादत्राणे वापरल्याने आजारपण किंवा शरीरात जडपणा येऊ शकतो. यामुळे तुमच्या घरातील सुखशांतीवर परिणाम होऊ शकतो. आता काय करायचं मग याचं, तर या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. हाच सर्वात पुण्यकारक मार्ग आहे. तर गरुड पुराणातील ही माहिती आपल्याला सतर्क करण्यासाठी आहे. मृत व्यक्तीच्या स्मृती मनात जपून ठेवा, पण त्यांच्या ह्या वस्तूंपासून दूर राहून त्यांना मुक्ती मिळवून देणे हेच आपलं कर्तव्य आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.